नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण नीट यूजी 2026च्या निकालानंतर सर्वाधिक चर्चेत असलेल्या एका महत्वाच्या रँक श्रेणीचे विश्लेषण करणार आहोत. अनेक विद्यार्थी आणि पालक सध्या 70,000 ते 77,000 ऑल इंडिया रँक या श्रेणीबद्दल संभ्रमात आहेत. या रँकवर महाराष्ट्रामध्ये सरकारी एमबीबीएस मिळू शकते का? कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्त संधी आहे? बीडीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस साठी काय शक्यता निर्माण होऊ शकते? तसेच पुढील काउन्सिलिंग मध्ये कोणती भूमिका घ्यावी याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम या चार्टने पाहिले तर 70,000 ते 77,000 या ऑल इंडिया रँक दरम्यान विद्यार्थ्यांचे गुण साधारणपणे 527 ते 518 या दरम्यान येत असल्याचे दिसून येते. मात्र येथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा चार्ट केवळ ऑल इंडिया रँक आणि गुण यांचा परस्पर संबंध दर्शवितो. महाराष्ट्रातील सरकारी प्रवेशाचा अंतिम निर्णय या चार्टवरून होत नाही. हा चार्ट विद्यार्थ्यांना एक दिशा देतो, परंतु अंतिम प्रवेशाची शक्यता राज्याच्या स्टेट मेरिट लिस्टवर अवलंबून असते. महाराष्ट्रामध्ये 85% राज्य कोट्याच्या प्रवेशासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट रँक होय. अनेक विद्यार्थी ऑल इंडिया रँक पाहूनच आपला प्रवेश निश्चित झाला किंवा मिळणार नाही असा निष्कर्ष काढतात, परंतु प्रत्यक्षात ही पद्धत योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची खरी स्पर्धा स्टेट मेरिट लिस्ट मध्ये निश्चित होते. त्यामुळे स्टेट मेरिट लिस्ट जाहीर होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याने स्वतःच्या प्रवेशाबाबत अंतिम निष्कर्ष काढू नये. आता या रँक श्रेणीतील ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्यांच्यासाठी ही रेंज निश्चितच स्पर्धात्मक आहे. सरकारी एमबीबीएसची संधी पूर्णपणे संपलेली आहे असे म्हणता येणार नाही आणि प्रवेश निश्चित आहे असेही म्हणता येणार नाही. अंतिम चित्र हे स्टेट मेरिट लिस्ट, मागील वर्षाच्या कट ऑफ मधील बदल, विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया आणि काउन्सिलिंगच्या विविध फेऱ्यांवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी संयम ठेवून पुढील अधिकृत प्रक्रियेची वाट पाहणे आवश्यक आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हीच रँक तुलनेने अधिक अनुकूल ठरू शकते. जर स्टेट मेरिट लिस्ट अपेक्षेप्रमाणे राहिली आणि मागील वर्षाप्रमाणे स्पर्धेचा कल राहिला तर या रेंजमधील अनेक विद्यार्थ्यांना सरकारी एमबीबीएस साठी स्पर्धात्मक संधी निर्माण होऊ शकते. मात्र याबाबतही अंतिम मत स्टेट मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतरच देता येईल. आरक्षित प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी, एससी, एसटी, व्हीजे, एनटी, एसबीसी आणि एसीबीसी विद्यार्थ्यांच्या बाबतीत परिस्थिती आणखी वेगळी असते. या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक पेक्षा त्यांच्या संबंधित प्रवर्गातील स्पर्धा, उपलब्ध जागा, स्टेट मेरिट लिस्ट मधील स्थान आणि आरक्षणाची अंमलबजावणी हे घटक अधिक महत्वाचे ठरतात. त्यामुळे समान ऑल इंडिया रँक असलेल्या दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार पूर्णपणे वेगळ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. या ठिकाणी महाराष्ट्रातील समांतर आरक्षणाचा परिणाम देखील अत्यंत महत्वाचा ठरतो. महिला आरक्षण, दिव्यांग आरक्षण, संरक्षण दलाशी संबंधित आरक्षण, प्रकल्पग्रस्त, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य आणि इतर समांतर आरक्षणामुळे अंतिम प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठे बदल होतात. त्यामुळे केवळ ऑल इंडिया रँक पाहून कोणत्या विद्यार्थ्याला कोणते कॉलेज मिळेल याचा अचूक अंदाज लावणे शक्य होत नाही. अंतिम चित्र स्टेट मेरिट लिस्ट आणि प्रत्यक्ष सीट मॅट्रिक्स उपलब्ध झाल्यानंतरच स्पष्ट होते. या रँक श्रेणीतील विद्यार्थ्यांनी केवळ एमबीबीएसचाच विचार करणे योग्य ठरणार नाही. महाराष्ट्रामध्ये सरकारी आणि खासगी बीडीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांमध्येही अत्यंत चांगल्या संधी उपलब्ध असतात. अनेक विद्यार्थी सुरुवातीला केवळ एमबीबीएस कडे लक्ष देतात आणि इतर उत्कृष्ट पर्यायांकडे दुर्लक्ष करतात. प्रत्यक्षात योग्य काउन्सिलिंग आणि योग्य चॉईस फिलिंग केल्यास अनेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शासकीय किंवा निमशासकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. म्हणून या रँक मधील प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या सर्व पर्यायांचा सखोल अभ्यास करून चॉईस फिलिंग करावी. एका पर्यायावर अवलंबून न राहता एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस या सर्व अभ्यासक्रमांचा समतोल विचार करणे आवश्यक आहे. योग्य नियोजन केल्यास या रँक श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी समाधानकारक प्रवेशाची संधी निश्चितच उपलब्ध होऊ शकते. शेवटी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगू इच्छिते की या व्हिडिओमधील विश्लेषण हे सध्या उपलब्ध असलेल्या ऑल इंडिया रँक आणि गुणांच्या आधारे केलेले आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रवेशाचा अंतिम अंदाज स्टेट मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतरच अधिक अचूकपणे व्यक्त करता येईल.
त्यामुळे कोणत्याही अफवा, अपूर्ण माहिती किंवा सोशल मीडियावरील अंदाजांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत स्टेट मेरिट लिस्ट आल्यानंतर प्रत्येक प्रवर्गाचे स्वतंत्र आणि अधिक अचूक विश्लेषण करून आम्ही आपल्यासमोर घेऊन येऊ. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो महाराष्ट्रातील नीट विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रवर्गाचा स्वतंत्र कट ऑफ, स्टेट मेरिट लिस्टचे विश्लेषण आणि कॉलेज नियायक प्रवेशाची शक्यता याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पुढील काळात SML आल्यावर सविस्तर कॅटेगरी वाईज विश्लेषण आणि कॉलेज प्रेफरन्सवर माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. अचूक माहिती मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निकाल जाहीर झाल्यावर आमचा फोन सतत वाजत आहे. सर्व पालकांना तात्काळ आम्हाला भेटायचे आहे, पण आमच्याकडे असलेल्या उपलब्ध वेळ आणि आपली गैरसोय होऊ नये म्हणून आमची पूर्वनियोजित अपॉइंटमेंट घेऊनच आम्हाला भेटायला यावे. आमची प्रथम प्रायोरिटी ही आमची पेड काउन्सिलिंग घेतलेल्या पालकांसाठीच असेल. नीट परीक्षेचा फॉर्म भरण्यापासून अनेक पालकांना आम्ही आजमितीस आमचा बहुमूल्य वेळ दिलेला आहे. मात्र वेळेच्या अभावी यापुढे फक्त आमच्या पेड काउन्सिलिंग घेणाऱ्या पालकांनाच आम्ही भेटण्यासाठी उपलब्ध असणार आहोत. कृपया ही गोष्ट समजून घ्या. आज मितीस रिझल्ट लागेपर्यंत आम्ही आपल्या प्रत्येक व्हॉट्सअप मेसेजला पेड काउन्सिलिंग नसताना सुद्धा योग्य प्रतिसाद दिलेला आहे. मात्र आता आमची प्रायोरिटी आमच्याकडे पेड काउन्सिलिंग घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी आहे. त्यामुळे आपल्याला काही अडचण असेल आणि पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर आम्हाला मेसेज करा. आम्ही आपणास योग्य असा प्रतिसाद देऊ. नीटच्या रिझल्टचे अनालिसिस करणारे अजून काही महत्वाचे व्हिडिओ पुढील कालावधीत आमच्या चॅनेलवर येणार आहेत. तसेच प्रवेश प्रक्रिया पुढील कालावधीत वेग पकडणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात अपडेट हवे असतील तर आजच आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.